त्यानंतर आपल्यासोबत स्वतः दीपकजी सावंत आहेत. दीपकजी, गेले कित्येक वर्ष जर आपण देशाचा विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला, तर अनेक ठिकाणी रुग्णालयांमध्ये बालकांचा मृत्यू या घटना आपण सातत्यानं बघतोय. तुमच्या देखील प्रतिक्रिया आम्ही आजपर्यंत अनेकदा या संदर्भातल्या पाहिलेल्या आहेत. मात्र एकच प्रश्न उपस्थित होतो की ज्यावेळेला व्हेंटिलेटर असेल किंवा त्या ठिकाणची यंत्रणा असेल, त्यातल्या बिघाडाला जबाबदार कोण असतं? म्हणजे आरोग्य खातं जबाबदार आहे की ज्यांना कंत्राट देण्यात आलं ते लोक जबाबदार आहेत? आणि ज्या कंपनीवरती जर ही संपूर्ण जबाबदारी देण्यात आलेली असेल तर त्यांनी वेळोवेळी या यंत्रणा तपासल्या होत्या का? हा संतप्त सवाल निर्माण होतो. दीपकजी, सर्वात प्रथम जी बालकं मृत पावली त्यांच्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो. खरं तर अशी घटना घडू नये, महाराष्ट्रात कुठल्याही हॉस्पिटलमध्ये घडू नये. कारण आत्ताच त्यांनी हे जग बघायला सुरुवात केली होती, अजून त्यांनी डोळे देखील उघडले नव्हते आणि त्यांचा मृत्यू झाला, आणि तो पण हृदयद्रावक स्थितीमध्ये मृत्यू झाला. हे तर अतिशय वाईट आहे. आपण जो मला प्रश्न विचारलात की ज्यावेळी एखादं आपण इन्स्ट्रुमेंट घेतो, एखादं इक्विपमेंट घेतो, त्यावेळी त्याची देखभाल 3 वर्षाची वॉरंटी, 5 वर्षाची वॉरंटी ही असते आणि रेग्युलर पद्धतीने त्याची देखभाल दुरुस्ती होणं आवश्यक असते. ही गोष्ट 100% सत्य आहे. बऱ्याचदा काय होते की व्हेंटिलेटर इतक्यांदा चालू असतात, म्हणजे दिवस रात्र चालू असतात, त्यामुळे त्याची देखभाल दुरुस्ती होते की नाही हे लोकांच्या लक्षातून निघून जाते, तिथल्या स्टाफच्या लक्षातून निघून जाते. पण त्यासाठी की देखभाल दुरुस्ती, हा कोविडमध्ये देखील आपण हा प्रश्न पाहिला असेल की ज्यावेळी 24 तासाच्या पेक्षा जास्त वेळ सतत म्हणजे 365 दिवस ह्या यंत्रणा सगळ्या चालू असतात. दुसरी गोष्ट की इलेक्ट्रिक मधले जे फ्लक्च्युएशन्स असतात, ह्या फ्लक्च्युएशन्समुळे देखील हे प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की सगळ्यांनी जो प्रश्न उपस्थित केला की फायर ऑडिट झालं होतं का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर आहे. फायर ऑडिट संदर्भामध्ये आपल्याला अनेक वेळेला मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये प्रत्येक ठिकाणी या संदर्भात बोलावं लागतं. खास करून ज्यावेळेला बालकांचं कक्ष असेल किंवा रुग्णांचं कक्ष असेल, कोविडचा पिरियड असेल किंवा त्यानंतरचा कालावधी असेल, यामध्ये कुठलीही सुधारणा का नाही यावरती आता सरकारनं बोलणं देखील तितकंच गरजेचं झालेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.